नमस्कार, मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे। आज आपण सोयाबीनची सुकी भाजी कशी बनवायची ते बघूया। त्यासाठी सोयाबीन उकडण्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी उकळून घेतले। त्यात 1 चमचा मीठ छान मिक्स करून घेतलं की त्यात आपण 1 वाटी सोयाबीन घेतले ते घालायचे। मीठ घातल्यामुळे सोयाबीनला छान चव येते, नाहीतर ते फिक्के लागतात। 5 मिनिट छान हलवून घ्यायचे। सोयाबीन छान फुलले की त्यातलं पाणी गाळून घ्यायचे। सोयाबीन छान फुलले, छान नरम झालेत। सोयाबीन थोडे थंड झाले की ते हाताने पिळून घ्यायचे। त्यात जे पाणी आहे ते काढून घ्यायचे। या प्रकारे आपण सगळे सोयाबीन आता पिळून घ्यायचे, काढून घ्यायचे पाणी त्यातलं। सगळे सोयाबीन आपण आता पाणी काढून घेतले, पिळून घेतले ते। आता ते मिक्सरच्या भांड्यात करून थोडंसं जाड भरड फिरवून घेते। मिक्सर सुलट फिरवायचं नाही आहे, थोडंसं उलट फिरवत ते बारीक करून घ्यायचे। एक मिनिट फक्त करायचे। हे बघा, या प्रकारे जास्त फिरवायचं नसतं ते। आता फोडणी देऊन घ्यायची। त्यासाठी कढईत मी 1 पळी तेल घातले। त्यात पाव चमचा मोहरी तळतळली की पाव चमचा जिरे छान तळतळले की बारीक चिरून घेतलेला लसूण आणि कढीपत्ता घालायचा आहे। नंतर त्यात 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या त्या घातल्या। हे छान परतून घ्यायचे। हे छान परतून झालं की एक बारीक मध्यम आकाराचा कांदा मी कापून घेतलाय तो घालायचा आहे। त्यावर थोडंसं मीठ घालायचं आहे, कांदा पटकन सोनेरी होण्यासाठी। कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। ही भाजी डब्याला द्यायलाही खूप छान असते किंवा घरी खाण्यासाठी जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी खूप छान असते, कारण त्यात प्रोटीन असतात भरपूर। कांदा छान परतून झाला की सुके मसाले घालायचे। पाव चमचा हळद आणि पाव चमचा मिरची पावडर घातली, फक्त कलरसाठी। नाही घातली तरी चालते, कारण आपण हिरव्या मिरच्या घातल्यात। आणि आवडत नसलं हिरव्या मिरच्या न घालता जर लाल मिरची पावडर टाकली तर थोडी जास्त घालायची, तेही छान लागतं। हे छान मिक्स करून झालं की आपण जे सोयाबीन बारीक करून घेतले होते ते घालायचे। यात आता थोडंसं मीठ घालायचं, कारण मीठ आधी आपण पाण्यात घातलं होतं। परत कांदा परतताना नाही घातलं होतं, त्यामुळे मीठ बेतानेच घालायचं आहे। आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स करून घ्यायचं। यात आवडत असल्यास थोडासा लिंबाचा रस घातला तरी चालतो, छान चव येते। आता मिक्स करून झाले, आता त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान वाफ काढून घ्यायची। हे बघा, छान वाफ बसली। आता पुन्हा एकदा यावर थोडीशी कोथिंबीर घालून मी छान मिक्स करून घेते। हे बघा, आपली भाजी तयार आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।